नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोणार तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील रेती उत्खननामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आलाय. रेती वाहतुकीसाठी ठेकेदारांनी नदीपात्रात कृत्रिम रस्ते तयार केल्यानं पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडखळला असून अनेक ठिकाणी पाणी तुंबून राहते. त्यामुळे उन्हाळी पिकांवर मोठा परिणाम होतोय. भूजल पातळी देखील घटत चालली. परिणामी परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. या प्रकाराला प्रशासनाचं चुकीचं आणि नियमबाह्य धोरण जबाबदार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलाय. शेतकरी नेते नितीन गोविंद आडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रश्न न सुटल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून नदीतील अडथळे दूर करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यांनी आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केलाय. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अंबानी यांच्या भेटीमुळे शिर्डीत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. त्यांनी साईबाबांच्या चरणी कुटुंबाच्या आणि देशाच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केलाय. या भेटीदरम्यान मंदिर परिसरात भक्तांची मोठी उपस्थिती होती. हरिवंश यांनी साईबाबांच्या चरणी देशाच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. निदा खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं नामंजूर केलाय. गुन्ह्याचं स्वरूप आणि गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयानं हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. दरम्यान निदा खान यांच्या कुटुंबियांनी या निर्णयाविरोधात आता उच्च न्यायालय गाठण्याचा निर्णय घेतलाय. न्यायालयाकडून आदेशाची प्रत मिळताच पुढील कारवाईसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलंय. निदा खान यांचे वकील राहुल कसलीवाल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की गुन्ह्याची गंभीरता पाहता न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असावा. मात्र आम्ही लवकरात लवकर उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या प्रकरणात पुढील कायदेशीर घडामोडींवर सर्वांचंच लक्ष लागलंय. निदा खानचा अंतरिम नाही, फायनली जामीन अर्ज नामंजूर झालेला आहे. त्यामुळे आता तिच्या घरची लोक जे संपर्कात होते त्यांच्या निर्णयाने हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे. सर, पण आपण तिचं मेडिकल ग्राउंड पण कोर्टामध्ये मांडलेलं होतं. नेमकं कोर्टाने ऑर्डर केली आहे, त्यामुळे ऑर्डरवर भाष्य करणं योग्य होणार नाही. जे काही मुद्दे मला मांडायचे ते मी उच्च न्यायालयात मांडेल. पण सर, हे संपूर्ण रिजेक्ट करत असताना काय कोर्टाने नमूद केले? ऑर्डरची कॉपी अजून मी बघितली नाही, परंतु गुन्ह्याची गंभीरता हे कारण असू शकणार आहे. आणि आपण कधीपर्यंत उच्च न्यायालयात? मला असं वाटतं की आजच ऑर्डर झाली आहे, उद्या नेमकी सुट्टी आली आहे. सर्टिफाईड कॉपीज वगैरे मिळायला सोमवार तरी होईल कमीत कमी. माननीय न्यायालयाकडून जेवढ्या लोकांना नकला मिळतील त्याप्रमाणे आम्ही वरती जाऊ असं अपेक्षित आहे. सर, एक हिंदी में निदा एंटीसेप्टरी जो है नामंजूर हो गया है, तो क्या कौन से ग्राउंड्स बताए गए और क्या? आज सेशन कोर्ट ने निदा खान का एंटीसिपेटरी बेल रिजेक्ट किया है, खारिज किया है. निदा खान के परिवार वालों से सलाह मसला डिस्कशन करके हाई कोर्ट में जाना है कि नहीं तय होगा, लेकिन चांसेस है कि हाई कोर्ट में जाएंगे. निदा खान खुद प्रेग्नेंट भी है, ये तो सबको पता है. और ऑफेंस जो है वो 7 साल से कम पनिशमेंट का है. ये सब कंसिडर करते हुए, यानी निदा खान के लिए बोल रहा हूँ मैं, बाकी लोगों के लिए जो आ रहे हैं एलिगेशन से वो अलग है. ये कंसिडर करते हुए मुझे लगता है हाई कोर्ट में जाना चाहिए, वो जाएंगे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरात तापमानात मोठी वाढ होत असून भारतातही त्याचे तीव्र परिणाम उमटत आहेत. यामागे भौगोलिक कारणांसोबतच निसर्गाप्रती मानवी असंवेदनशीलता मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचं मत पर्यावरण तज्ज्ञ तसंच वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन पावडे यांनी व्यक्त केलंय. 1970 नंतर औद्योगिकीकरण वाढल्यानं सरासरी तापमान सुमारे 1.1 डिग्री सेल्सिअस वाढ झाले. मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड, वाढतं काँक्रिटीकरण, जमिनीतील पाण्याचा निचरा थांबणं आणि भूजल पातळी घटणं ही उष्णता वाढीची प्रमुख कारणं ठरत आहेत. याशिवाय उद्योगांमधूनही आणि वाहनांमधूनही होणारं प्रदूषण तापमान वाढीस कारणीभूत ठरतंय.
परिस्थिती सुधारण्यासाठी नागरिकांनी झाडं लावणं, पाण्याची बचत करणं, जमिनीचा काही भाग मोकळा ठेवणं आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच एसी आणि कूलरचा वापर मर्यादित ठेवून स्वतःची सहनशीलता वाढवण्याचंही आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. तापमान वाढण्याचे बरेचसे कारण आहेत, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, की ओव्हरऑल जगाचंच टेम्परेचर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे आपण जर इंडस्ट्रियलायझेशन जे पकडतो की 1970 नंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये यांत्रिकीकरणाला सुरुवात झाली आणि त्यानंतर जवळपास 1.1 डिग्री सेल्सिअस सरासरी तापमान वाढलेलं आहे. त्यासाठी बरेचसे भौगोलिक कारणं असताना सुद्धा नेचरप्रती किंवा निसर्गाप्रती माणसाची असंवेदनशीलता आणि निसर्गाचा होणारा प्रकोप हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणात त्याला रिस्पॉन्सिबल आहे. या उष्णतामान वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड सोबतच मोठ्या प्रमाणात झालेलं कॉन्क्रिटीकरण, त्यासाठी मग घरचे रस्ते असो किंवा सिमेंटचे घरं असो, हे सुद्धा तेवढेच या कॉन्क्रिटीकरणामुळे वाढलेल्या टेम्परेचरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. वृक्षतोडीसोबतच आपण जे बघतो की पृथ्वीचं एकंदरीतच तापमान वाढतं आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण सुद्धा एक नागरिक म्हणून आपण जेव्हा एखाद्या घरात राहतो आणि घराच्या आजूबाजूचा भाग जिथनं पाण्याचा निचरा जमिनीमध्ये होतो तो सुद्धा आपण पूर्णतः गट्टूनी किंवा टाईल्सनी झाकून टाकलेला आहे आणि त्यामुळे जमिनीला पाण्यामध्ये मुरायला सुद्धा आपण जागा देत नाही आणि त्यामुळे भूजलाची पातळीसुद्धा कमी होत चालली आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा उपसा हा सुद्धा पृथ्वीच्या एकंदरीत तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे आपण वापरणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, आपण ज्या लाईफस्टाईलमध्ये जे झालेले चेंजेस, सोबतच मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटायझेशन आणि मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड आणि कमी होणारा पाण्याचा निचरा आणि खूप मोठ्या प्रमाणात निघणारा इंडस्ट्रीजमधला धूर म्हणा किंवा आपल्या गाड्यांचं कंबशन होऊन निघणारा धूर, यामुळे एकंदरीतच पृथ्वीचं तापमान वाढायला आणि त्याचा इफेक्ट आज दैनंदिन आपल्या जीवनावर होतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपला थर्मोस्टॅट कमी केला पाहिजे, कारण झाडे लावा, पाणी वाचवा, पाण्याची बचत करा, जमिनीचा भाग जितका जास्त मोकळा ठेवता येईल तेवढा मोकळा ठेवा, जिथे जिथे शक्य आहे तिथे झाडे लावा. हे सांगताना आपण स्वतःचा जो थर्मोस्टॅट आहे, म्हणजे आपण ज्या टेम्परेचरवर स्वतःला कम्फर्टेबल समजतो तो आपल्याला वाढवावा लागेल. म्हणजे आपण जर आता 38 किंवा 40मध्ये AC लावत असू किंवा कूलरचा वापर करत असू तर आपल्याला स्वतःच्या मनाला समजून सांगावं लागेल की आता मी 42वरती AC वापरेल किंवा 41वरती कूलर लावेल. कारण याच गोष्टीमुळे जर सर्वानुमते सगळ्यांनी जर केलं तर मोठ्या प्रमाणात आपण विजेची बचत करू शकू, पाण्याचं होणारं इव्हॅपोरेशन थांबवू शकू आणि सोबतच ACमुळे जे काही गॅस बाहेर निघून बाहेरचं उष्णतामान वाढत आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास आळा होईल. त्यामुळे निसर्गासाठी उचललेले पॉझिटिव्ह पाऊल ते करताना स्वतःचाच थर्मोस्टॅट वाढवणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. फेब्रुवारी-मार्च 2026 या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान परीक्षा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्याच्या दृष्टीनं यंदा प्रमुख विषयांच्या पेपरमध्ये पुरेसा अवधी ठेवण्यात आला होता. तसंच NET आणि JEE यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी लक्षात घेऊन परीक्षा नेहमीपेक्षा लवकर घेण्यात आली होती. यामुळे 153 विषयांसाठी ही परीक्षा पार पडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी उत्तम कामगिरी करत निकालात आघाडी घेतली आहे. दरम्यान नागपूर विभागाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत 2% घटला असल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे या विभागातील निकालाबाबत चिंतेचं वातावरण व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलेल्या 12वीच्या निकालात कुडाळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजनं पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवलाय. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी गायत्री बागलकर हिनं वाणिज्य शाखेतून तब्बल 95.67% गुण मिळवत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. या यशामुळे कुडाळ हायस्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. महाविद्यालयाचा शाखानिहाय निकालही उल्लेखनीय लागलाय. विज्ञान आणि व्होकेशनल विभागाचा 100% निकाल लागलाय, तर वाणिज्य शाखेचा निकाल हा 98.78% आणि कला शाखेचा 97.87% निकाल लागलाय. महाविद्यालयाचे प्राचार्य विपिन वराडे यांनी निकाल जाहीर करताना आनंद व्यक्त केलाय. गायत्री बागलकर हिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मी विपिन मोतीराम वराडे, प्राचार्य कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुडाळ. आज 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर आमच्या ज्युनियर कॉलेजची कुमारी गायत्री विवेकानंद बागलकर ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाणिज्य शाखेत प्रथम आलेली आहे.
तिला 95.67% मिळालेले आहेत. तसेच आमच्या ज्युनियर कॉलेजच्या शाखावाईज विज्ञान शाखेचा 100% निकाल आहे, वाणिज्य शाखेचा 98.78 आणि कला शाखेचा 97.87, व्होकेशनल MCVC विंगचा 100% रिझल्ट आहे. या गायत्री विवेक भागलकर ही प्रथम येऊन आमच्या शाळेचं एक घोषणा आम्हाला आहे, तिचं आम्ही अभिनंदन करतो आणि तिच्या पुढील वाटचालीस. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सायंकाळी 5:45च्या सुमारास ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना लोणार तालुक्यातील शिवनी पिसा शिवार परिसरात मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. बसचा टायर अचानक फुटल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. बसमध्ये सुमारे 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याचं लक्षात येताच चालक आणि कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस, महामार्ग पोलीस आणि समृद्धी महामार्ग प्रशासनाचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणण्यात आली. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.